स्वागतम सुस्वागतम. उन्नती मित्रमंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. समाजातील काही विशिष्ट विषयांवर प्रकाश टाकून समाज प्रबोधनाच्या कामाचा वसा श्री गणेश कृपेने आम्ही अविरतपणे करीत आहोत. यंदा एक गंभीर विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी यावर्षीचा विषय आहे स्त्री असुरक्षितता एक भयान वास्तव्य. आज 21व्या शतकातील स्त्री आपल्या कर्तृत्वाने उंच आकाशी झेप घेत आहे. सर्व क्षेत्रात स्वतःला सिद्ध करीत आहे. पुरुषांच्या बरोबरीने चालत आहे. या स्त्रीची अनेक रूपे आहेत. कधी ती आई तर कधी ती ताई असते, तर कधी ती चांगली मैत्रीण, तर कधी सुखदुःखात साथ देणारी पत्नी असते. आजची ही स्त्री शिक्षणाने व कर्तृत्वाने स्वावलंबी झाली तरीही ती सुरक्षित आहे का? घटनाकारांनी 72 वर्षापूर्वी या देशातील नागरिकांना समान अधिकार दिले. आज देशभरात भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीचे सोहळे साजरे होत आहेत. मात्र याच देशातील स्त्रीला अजूनही स्वातंत्र्य मिळालेले नाही. आजही बऱ्याच ठिकाणी स्त्रिया छेडछाड, विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी, मानसिक दबाव याला कंटाळून जीवन संपवत आहेत. याला जबाबदार कोण? गेल्या 2 वर्षात आपल्या देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा उच्चांक वाढला आहे. अजाण बालिका, अल्पवयीन मुली, मध्यमवयीन महिला वासनांध विकृतीला बळी जाण्याकरिता कोणत्याही वयाचा अपवाद नाही. ही विकृती केवळ शरीराचा भोग घेण्यापुरती मर्यादित नाही, तर पुढे जाऊन तिचा जीव घेण्यापर्यंत क्रूर झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात स्त्रियांवर अत्याचार होत आहे. कधी एका बसमध्ये मुलीवर बलात्कार होतो, कधी रुग्णालयाच्या चौकीदाराकडून डॉक्टरवर अतिप्रसंग ओढावतो, तर कधी शाळेतील शिपायाकडून 4 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग ओढावतो, तर कधी गजबजलेल्या शहरात विकृतीचा आणि क्रूरतेचा कळस गाठत पुन्हा एका निर्भयाला जीव गमवावा लागतो. कुठे चाललाय माझा देश? मोगलांच्या सुनेला साडी चोळी देऊन तिचा सन्मान करणाऱ्या शिवरायांचा, समानतेचा अधिकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महिलांना सक्षमतेचा मूलमंत्र देणाऱ्या ज्योतिबा फुलेंचा हा देश आहे अशी ओळख सांगायची आज लाज वाटते. परंतु या गोष्टीसाठी जबाबदार कोण? आपणच जबाबदार आहोत. या नराधमी वृत्तीला संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येक घरातील आईने आपल्या मुलांवर लहानपणीच जसे जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी राजांना संस्काराचे धडे दिले, तसे संस्काररूपी बाळकडू आपल्या मुलांना दिले पाहिजे, जेणेकरून अशी वृत्ती निर्माण होणार नाही आणि आजची स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. तर चला, यासाठी आपण आपल्या गणरायाला साकडं घालूया. हे देवा गणराया, सारं जग तुला विघ्नहर्ता म्हणतं, तरी तू तुझ्या कृपेने या विघ्नरूपी वृत्तीचा नायनाट कर, ही तुझ्या चरणी प्रार्थना. English.